कर्जमाफीसाठी केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केली जाणार। पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी। कर्ज भरूनही बँकेनं जमीन परस्पर विकली। दिंडोरीमध्ये शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप। जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपली। नाना पटोलेंकडून व्हिडिओ पोस्ट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी। पक्ष घटनेतील बदलांवरून निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र। पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर सवाल। सुनेत्रा पवारांकडे स्पष्टीकरण मागितलं। सुनेत्रा पवार अजून किती दिवस पुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेमधला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका, तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा, काँग्रेसचा निशाणा। भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। बिहार पोटनिवडणुकीमध्ये बांकीपूरमध्ये जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनादेश स्वीकारतो। भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या मांजलपूरमधील जनतेचे आभार। बांकीपूर आणि दातियामधील निकालांचे गांभीर्यानं आत्मपरीक्षण करू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचं ट्विट। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार। विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय। आता कारणं चालणार नाही, जबाबदारी घ्यावी लागेल। बिहारमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट चर्चेत। केंद्र सरकारकडून जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी। लडाख आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या असंतुलित क्षेत्रामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जनगणना केली जाणार। शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिंदेच्या सेनेचे वकील युक्तिवाद करणार। बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणं, लोकशाहीवर आघात। मागील सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। उद्धव ठाकरेंच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची। मातोश्रीवर ठाणे कल्याणच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमधला प्रकार। एक तरुण आंदोलनातून मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही आपापसामध्ये भांडताय, ठाकरे संतापले। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण तापलं। गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील, राऊतांचा इशारा। कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला होता। राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। तर भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची खुली ऑफर। गलिच्छ राजकारणामध्ये राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। माजल गावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य। जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं, उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं। मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूरमध्ये जीवघेणा खड्डा प्रशासनानं बुजवला। खड्ड्यामध्ये दुचाकी आदळल्यानं TDRFचे जवान विकास गोरेंचा मृत्यू झाला होता। मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड आणि गॅस्ट्रोचा वाढता धोका। साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, गंबूट वापरा, उकळलेलं पाणी प्या, उघडं अन्न खाऊ नये। पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी। केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ। पेट्रोलच्या निर्यातीवरील करामध्ये 3.5 रुपये तर डिझेलवर 24 रुपयांची वाढ। तेल कंपन्यांच्या अतिरिक्त फायद्यावर हा कर लावला जातो, ग्राहकांसाठीच्या किमतीवर याचा परिणाम नाही।